चे सद्गृहस्थ आहे. त्यांच्या मळ्यामध्ये विहिरीचं खोदकाम सुरू होतं म्हणे आणि 55 फुटावर जेव्हा ते विहिरीचं खोदकाम गेलं, तर 55 फुटावर जवळपास 12 होलांची कैची त्यांनी घेतली. ओ हरेश्वर भाऊ, काय विषय आहे तिथं? ती 12 होलांची कैची त्यांनी दिली. त्यानंतर तो जो फायरवाला असतो, त्याला ते डीलर असं संबोधतात. नंदू भाऊ त्यांचं नाव. तर त्याने ती चार्जिंग वगैरे दिली आणि जेव्हा त्याने ते बटन दाबलं तर 12 होलांपैकी फक्त एक बार उठला. ते 11 बार तसेच राहिले. आता ते 11 बार तसे राहिल्यानंतर त्यांना वाटलं कुठेतरी वायर डिस्कनेक्ट वगैरे झाली आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे जे सुपुत्र आहेत गोरख भाऊ, गोरखराव वाघ आणि फायरवाले जे डीलर आहेत नंदू भाऊ, हे ते कनेक्शन चेक करण्यासाठी खाली गेले आणि खाली उतरल्यानंतर त्या विहिरीला जवळपास 5 फूट पाणी होतं आणि तशात ते जे उरलेले जे 11 बार आहे, 11 होल जे होते, ते होल अचानक फुटले. हे 2 जण खाली असताना सुद्धा या 2 जणांना अगदी केसाला सुद्धा धक्का लागला नाही. त्याच दिवशी काळूबाबांनी हा निश्चय केला, की भविष्यात एक भव्य दिव्य महादेवाचं मंदिर मी उभारेल आणि तिथं खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचा सुद्धा जन्म झालेला होता. असंच आपण या निमित्ताने म्हणू. त्यांनी सांगितलं बाबाजीची कृपा मी वाचलो आणि हा दिवस पाहता आला. म्हणून आपण या नंदू भाऊचे जरा जोरदार टाळ्या वाजून समोर गोरख भाऊचं. गोरख भाऊ तुम्ही समोर या. त्यांचे पूजन आपण या ठिकाणी करू. आता हे सांगताना काळूबाबांचा कंठही दाटून आला. त्यांनी सांगितलं जर बाबाजींची कृपादृष्टी, बाबाजींचं कृपाछत्र माझ्यावर नसतं, तर आज या आयुष्याचं काय झालं असतं हे मला सुद्धा सांगता आलं नसतं. बाबाजींनी जेव्हा त्यांचं पूजन स्वीकारलं आणि बाबाजींनी जेव्हा काळूबाबांचंही पूजन केलं, तेव्हाही त्यांचे डोळे पाणावलेले, आताही त्यांचा ऊर भरून आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की संपत भाऊ आव्हाड जे ते इथं उपस्थित आहेत. आहे का ते विहिरीवाले? संपत भाऊ साक्षीदार आपल्या इथं समोर आहे. त्यांचंही पूजन करा. एकदा संपत भाऊंचे जरा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करू, धन्यवाद देऊ. हा जो अनुभव आहे नीलकंठाय शंभवे शर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरी सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम् अष्टगम नाम शिव केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि गुणाशाय गोविंद मोक्षदाय ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंद श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृत्य नरश्चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यास ततो जैव मुदीरयेत् देव मातृ जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तं पुण्डरीकाय दातुं वन्दे वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ परमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरे नमो नमः ओम जनार्दनाय
नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः या गीता म्हणते जैसा कर्म करायचा म्हणजे बघा तुम्ही जर टाळी वाजवली मुखाने जप केला तर काय होईल टाळी मुखाने टाळी आपल्या मुखाने नाम हाताने टाळी आणि पापाची होळी वाढते काय म्हणणार आहे कशाची होळी होणार आहे कोणाला वाटतं की आपल्याला पुण्य मिळू नये आणि पाप जाऊ नये प्रत्येकाला वाटतं आपलं पाप गेलं पाहिजे जर संधी मग सर्वांनी हा बघा जर कसं करायचं असो म्हणून जेव्हा भूमीचा जे तुटे तेव्हा पांघरून घेते म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः सांगतात ना की जीएसटी कशाला नाही केली म्हणायला जीएसटी टाळी वाजवायला जीएसटी ही संधी आपल्या संधी आलेली आहे. विशेष त्यांची संधी कशा निमित्ताने आलेली आहेत आता काळूबाबांनी त्यांचा अनुभव चित्त थरारक आणि रोमांच अगदी अंगावर येणार आहे सांगितलं आणि त्यामुळे बघा आपला हा भगवान महादेवाचा कळस या खातगाव नगरीमध्ये पाहायला मिळतो वा. म्हणून आपण श्रद्धापूर्वक या बाबांच्या पालखीचा सोहळा आपल्या नगरीमध्ये मोठ्या आनंदाने संपन्न केला ज्या बाबांच्या कृपाश्रमाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या बाबाजीने आपल्या तालुक्यामध्ये भगवान ज्ञानेश्वराच्या आदेशानुसार पिनाक्षर महादेवाचा जीर्णोद्धार केला नवे नवे जी परंपरा आता उल्लेख केला त्या सर्व परंपरेचा उदय आपलं जन्म अर्थात शुभारंभ उगम आपल्या ज्या तालुक्यात कुठून झालेले आहेत जसं गंगा गोदावरीचा उगम कुठून झाला त्र्यंबकेश्वरून तसं बाबाजींच्या अनुष्ठान श्रमदान या परंपरेचा उगम कुठून झाला तुम्ही कोणत्या तालुक्यात राहत्या तुमच्या तालुक्यात स्वाभिमान की नाही आपल्या तालुक्यात अशा बाबाजींच्या पवित्र शरीर साष्टांग रोज करूया आपल्या गावातील हनुमानजी मंदिर असेल इतर जे बघायचे देवस्थान असतील तर आजही हनुमान गणेश आणि महादेवांची स्थापना झाली पार्वतीची त्यातलं बघा बाबाजी साहेब कोणतेही कार्य हे विधियुक्त शास्त्रोक्त असलं पाहिजे म्हणजे हनुमानाने ते गुरुनामामध्ये मांडला हनुमानने गणेशाचं स्थान कुठे असलं पाहिजे कुठे असलं पाहिजे जो प्रवेशद्वार आहे ना आपलं महादेवचं प्रवेशद्वार का एका बाजूला गणेश एका हनुमान का त्या मंदिरात भीतीला घेऊन का अशा रीतीने बघा शास्त्रोक्त जर आपण कर्म केलं त्याचं फळ बघा विशेष असं लक्षात आणि म्हणून बरं का काळ बाबा कुठे बरं का ते लक्षात घ्या बरं का ते मग देव कुठे बसवायचे हनुमान आणि गणेश त्या ठिकाणी बसवा त्याचप्रमाणे महादेवाचंही नामकरण अजून खरंच बाकी वर आणि आमच्या शेवटी आपण त्याचाही विचार करूया किंवा हे नामकरण आपण जाहीर करूया माझ्या कातगाव नगरीमध्ये होत असताना आपण मोठ्या प्रेमाने भावभक्तीने सर्व भावपूर्वक उपस्थित झाला तसं आमची आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असेल प्रमोच्या रामानंद असतील उपस्थित आपली रामेश्वर असतील उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातले हरेश्वर सुरे असतील त्याप्रमाणे कैलास चांगले असतील रामेश तोडके असतील तर कोणत्या गावात निर्णय कुर्मेदेव सर्वदा द्या देवस्थान नारळ प्रसाद तर सर्वांनी पूजन झाल्याबद्दल जरा टाळी वाजा आणि गोवसरे द्या ना हाराचा हार हा मोठा हार द्या ना सांग की बाबाजी म्हणायचे काय म्हणायचे धर्म करा त्याने देव येतील घरा आता ह्या दोन्हींचं नातं काय झालं पती पत्नी म्हणजे लक्ष्मी नारायण लक्षात घ्या बस सांगा आता बघा पूजाताईने आता कोणत्या धर्माचं पालन करायचं ही माहिती पाहिजे लक्षात घ्या गृहस्थी आश्रमात असताना आपण कोणत्या धर्माचं पालन केलं पाहिजे लक्षात घ्या
हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा तुमचा संसार बघा भविष्य कसं होईल, अवघाची संसार सुखाचा कधी नाही. आनंद होईल ना. किंवा की बाबाजी काय म्हणायचे, धर्माचं पालन जर केलं तर यांच्या घरात कोण येईल, देव धर्म करा त्याने देव येतील घरा. लक्षात घ्या. तुमच्या घरात कोणाला यावं लागेल, मात्र काय करावं लागेल, धर्माचं पालन करावं. मग बघा आता पूजा ताईनी बरं का कोणत्या धर्माचं पालन करायचं बाबांनी सांगितलं बरं का, पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव बघा. अजा पूजा ताईला आता देव कोण आहे, देव कोण आहे, पतिराज देव लक्षात घ्या. कारण काय, पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव लक्षात घ्या. बरं का, पतीला काय मानायचं, देव, आणि देव म्हणून दररोज काय करायचं बघा, लक्षात धर्माचा प्रश्न. हा पहिला मुद्दा लागला. त्याचप्रमाणे का पूजाताईंनी कोणाचं ऐकायचं बघा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा बरं का. कारण आजकालचे लग्न झालं बायांना हे समजत नाही बघा, नेमकं कोणाचं ऐकायचं बघा. आई बाबाचं ऐकायचं, नातेवाईकाचं ऐकायचं, का मैत्रिणीचं ऐकायचं, का कशा जणीचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं का, हा मुद्दा अत्यंत ऐकीन महत्वाचा आहे. आणि जर समजलं नाही तर ते नातं बघा बिघडून जाईल लक्षात घ्या. कारण कोणाचं ऐकायचं हा बघा माहिती नसतं. म्हणून बाबाजी सांगितलं काय सांगितलं ऐका बघा. पूजाताईने कोणाचं ऐका बघा, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा मुद्दा पूजाताईने बघा लक्षात घ्या. पहिला मुद्दा काय लक्षात घ्या पूजाताईंनी बघा, पूजाताई शेजारणीचं अजिबात ऐकायचं नाही बघा. पहिला मुद्दा काय लक्षात घ्यायचा पूजाताईंनी, शेजारीचं अजिबात ऐकायचं नाही, पहिला मुद्दा. दुसरं बघा आणखी कोणाचं ऐकायचं नाही, आई बघा आई बापाचं ऐकायचं नाही, कोणाचं ऐकायचं नाही, म्हणजे माहेरच्या घरचं ऐकायचं नाही बघा. कोणाच्या घरचं ऐकायचं नाही, पूजाताईंनी माहेरच्या घरच्यांचं अजिबात ऐकायचं नाही. त्याप्रमाणे कोणाचं ऐकलं बघा, नातेवाईक सुद्धा ऐकायचं नाही, कोणाचं ऐकायचं नाही. मग पूजाताईंनी कोणाचं ऐकायचं, पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं, काय ऐकायचं बघा, पतिराजाच्या घरचं काय ऐकायचं. खरं बघा संपूर्ण आयुष्य त्यांना कुठं राहायचंय, काय ना कोणाच्या घरी राहायचंय, संपूर्ण आयुष्यभर कोणाच्या घरी राहायचंय, म्हणजे ज्यांच्या घरी राहायचं त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही, इतरांचं ऐकून चालेल का. आणि म्हणून अशा रीतीने बघा तर धर्माचं पालन जर स्त्री लक्ष्मीने जर केलं तर मग काय त्यांचा संसार कसा होईल, लक्षात आलं ना. लक्षात पहिला मुद्दा. आता अमोलच नाव आहे ना, हा अमोल बघा. आता अमोल भाऊने बघा कोणत्या धर्माचं पालन करायचं लक्षात घ्या. अमोल भाऊने बघा काय बघा धर्माचं पालन करायचं बाबांनी सांगितलं. पूजा ताईने जे मागितलं का लक्षात काय, पूजा ताईने जे मागितले ना ते काय करायचं, कोणतेही कारण सांगता बरं का, काय कोणतेही कारण सांगता. आणि वेळ काय वेळ वेळ न लावता काय वेळेवर काय करायचं, विना विलंब बघा काय करायचं, द्यायचं बरं. एवढं एकच काय म्हणतो आम्हाला, तो जास्त टेन्शन नाही. फक्त कोणतं काम करायचं, जे लक्ष्मीने मागितलं ते कोणतंही कारण न सांगता डोनेट म्हणजे देत राहायचं. अशा रीती बघा जर पती पत्नीने जर धर्माचं पालन केलं तर बाबाजी काय म्हणायचे, धर्म करा मग तुमचा संसार कसा होईल, सुखाचा होईल. लक्षात. आणि मग अशा रीतीने बघा बरं का, तुम्ही जेवढी इथे बसलेली बरं का, त्या सर्वांसाठी बघा एक एक्झाम्पल बघते काय, प्रेझेंटेशन बघतं काय तुमच्या सर्वांसाठी मत आहे. जसं श्रीराम ग्रस्ताश्रमी होते, त्यांनी संसार केला, लक्षात घ्या. भगवान शंकरांनी बघा संसार केला, लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. असं अनेकांचा बघा प्रेझेंटेशन आदर्श बघा आपल्या समोर आहे. जसं बघा भावाभावानी कसं राहावं आहे की, प्रभू रामचंद्राचा आदेश आहे. बापानी मुलांनी बघा कोणत्या धर्माचं पालन करावं, आपल्याला प्रभू रामचंद्र आदर्श आहेत. सासू सून सीतामाई आणि कौशल्या, सासूराचं नातं कसं बघा असं की बरं का. आता म्हणून पूजाताईने बघा आणखी काय करायचं, सासूला काय म्हणायचं बरं का, सासूला काय म्हणायचं, नुसती आई नाही सख्खी आई बरं का, काय नुसती आई नाही सख्खी आई म्हणायचं बघा पूजाताईने, लक्षात घ्या. कोणाला, सासूला. आणि सासूने सुद्धा बघा सुनेला काय म्हणायचं, नुसती मुलगी नाही, आता नाही का लाडकी लेक निघाली ना काय सरकारची, लाडकी बहीण, तसं बरं का, तसं सासूबाईने सुनबाईला काय म्हणायचं, माझी लाडकी लेक काय. अशा रीतीने बघा सासू सुनांनी जर नातं आपलं प्रपंचामध्ये काय केलं ठेवलं तर त्या घरामध्ये कोणाला यावं लागेल, भगवंताला विचारलं. असं म्हणजे बघा धर्माचं पालन करण्यामध्ये. म्हणून बघा खातगावकरांनो आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण एकत्र बघा बरं का चर्चा बघा चर्चा करत जाऊ, संवाद करू, लक्षात. आणि संवाद चर्चा कशासाठी आहेत,
कशासाठी आहेत? बहुजन हिताय भोजन सुखाय, भोजन सुखाय भोजन सुखासाठी. म्हणून आज 16 होत असताना या ठिकाणी जसं बघा बाबांच्या पादुकाचं पूजन पार पडलं, सर्व संतांचं पूजन पार, रात्रीचं पूजन पार पडलं. त्याप्रमाणे अनेक माता भगिनी काशीला नाही का, काशीला काय हा फरशी बघा, त्यांनी बसले जाणार आहेत. त्या फरशीसाठी त्यांनी सुद्धा काय केलं, 500 रुपये काय केले, काही भक्तांनी सुद्धा केले की आज ज्यांनी बघा दान करून आपलं धन पवित्र करून घेतलं. आज सर्व दानशूरांचं आहे बघा. त्याप्रमाणे या मंदिरासाठी यांनी एकट्यानेच बांधलं का कोण गावातून पैसे दिले जमा, गावातून काय घेतलं. हा म्हणजे थोडक्यात ज्यांनी या मंदिरात योगदान केलं की नाही, कोणत्या रूपाने म्हणा, कोणी कोणी सिमेंट बांधा, कोणी वाळू दिलं, कोणी विटा दिला, किंवा कोणी पैसे दिला, साऱ्या अशा अनेक माध्यमातून या मंदिराची उभारणी या ठिकाणी संपन्न झाली. अशा सर्व योगदात्यांचं बरं का, आणि विशेष मग काळूभाऊ वाघ यांचं जरा जोरदार टाळ्या आम्ही आणि म्हणून सर्व उपस्थित खासगावकरांना आपण बघा जन्माला येऊन काय केलं पाहिजे बघा, हे अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर काय करावं, बाबाजी म्हणजे काय सांडावं काय मांडावं, म्हणजे काय घ्यायचं आणि काय घेऊ नये कशासाठी. जसं का एखादा पुढे खात असाल तो गुण आपण घ्यायचा का सांगा. एका का पूजा आरती करत असाल आपण काय करतो, गुण घेतला पाहिजे की नाही. निश्चित घे. कशासाठी, व्यसनाचा गुण घ्यायचा नाही. काय कोणता गुण घ्यायचा, अवगुण घ्यायचा नाही. कोण व्यसन कारण आजकाल बरं बरेचशा का पोरं काय करत्या, गेम देतो ग थोडी वर म्हणतात, फॅशन काय नाही कधी, फॅशन फॅशनच्या हारी जायचं नाही आणि आपल्याला नुकसान करून घ्यायचं लक्षात. म्हणून त्यासाठी बघा बाबांचे किती उपकार आपल्यावर केले. पण बाबाजींनी किती परंपरा काढल्या आणि त्या कोणासाठी काढल्या, जनसामान्य तुमच्या संसारासाठी. लक्षात घ्या या जीवाच्या कल्याणासाठी. किती बघा महत्वाचं आणि हे बाबांचं कार्य एक लक्षात की ज्या श्रमदानाने काय होतं, काय होतं चारी धामाचं पुण्य प्राप्त. एवढंच नव्हे तर आणि पेशंट म्हणजे दुःखी रोगी कष्ट बघा जे आश्रमामध्ये राहतात ना, ते काय करतात, श्रम करतात. आनंद म्हणजे अनेक दुःख सुद्धा कशाने जातं, श्रमदान. आणि अनुष्ठानाने काय होतं, अनुष्ठानाने काय होतं, दिवळ होतं का वाटून होतं तुमच्याला, अनुष्ठानाने काय होतं सांगा ना, दिवळ होतं का वाटून होतं, बरं म्हणजे वाटून होतं, दिवाळी नका दिवा चांगलं होतं. अशाने बघा असं बाबाजींचं कार्य किती महान आहे की नाही. म्हणून आपण त्या कार्याला वंदन काय करू, गीतातून काय वंदन करू. सर्वांनी आता म्हणायचा प्रयत्न करा, वर हात करा. जनार्दनांच्या शुभ कार्याशी, बाबाजीच्या शुभ कार्याशी श्रीवाद वंदन तुम्हा स्वामी, श्रीवाद वंदन तुम्हा स्वामी, श्रीवाद वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड गड. जाते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड गड. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर, श्रीवाद वंदन तुम्हा. आत्मर सर्व श्रीवाद वंदन स्वामी, श्रीवाद ज्यावेळेस बाबाजींचे मंदिर बांधलं हो त्यावेळेला रस्ता होता का सांगा, रस्ता कोणी केला, आपल्या नाही का
सुहास भाऊ कांदे त्याला रस्ता होता का? कसा रस्ता होता बाबांच्या वेळेला? बघा पावलोडी पावलं गाडीचं काय जाऊ शकत नसेल. मग अशा परिस्थितीमध्ये बाबाजी ते म्हणजे कसं बांधायचं तो नंदी सुद्धा कसा वर गेला असेल विचार करायला लागतो. विचार ते महत्वाचं. आणि बाबांनी का कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का? हे संपूर्ण बघा उभारणी म्हणजे मंदिराचं निर्माण म्हणजे कसं बांधलं बाबाजींनी, कसं बांधलं. अनेक आपल्यासाठी भक्त बाबाजीकडे बघा त्या डोंगरावर यायचे आणि सगळं श्रमदान करायचे. म्हणून अशा रीती बघा बाबाजींनी जेवढे आश्रम केले ना ते सर्व आश्रम कोणत्या माध्यमातून केले? अशा म्हणून बाबाजींना किती श्रमदान आवडत. कारण बघा श्रमण बाबाजी ही परंपरा का सुरू केली? प्रत्येक जण का सूर्यदान करू शकतो का? अन्नदान करू शकतो का? भूदान करू शकतो का? वस्त्रदान करू शकतो बघा. प्रत्येक जण इतर दान करू शकत नाही. त्याला सामर्थ्य लागतं. मात्र श्रमदान असं दान आहे त्याला कशाची गरज नाही. फक्त कशाची गरज आहे की भगवंताने दिलेली दोन हात पाय त्यांनी बघा काय श्रमदान कशात करायचं. म्हणून बाबाजी काय म्हणजे जो करे श्रमदान घडेल चारी धाम. म्हणून मग आपण बाबांच्या कृपा आशीर्वादाने 1.25 कोटी तास किती बरं का आपल्याला सर्वांना किती तास श्रमदान करायचंय? 1.25 कोटी तास म्हणजे 1,25,34,563 तास बरं. आणि ते कोणासाठी करायचंय? कोणासाठी करायचंय? देव धर्म. कोणासाठी करायचंय? तसं आता बरं अनेक ठिकाणी बघा आपण श्रमदान केलं. आता पुन्हा 11 अगोदर 7 तारखेला आहे. 7, 8, 9 3 दिवस पुढे. हा आता काशी तमिळमा सांगितलं ना अध्यात्माचे राज त्याला सर्व हिंदूचं काय मुख्य स्थान लक्षात. अशा काशीमध्ये 7, 8, 9 मे या 3 दिवसामध्ये बघा तिथे श्रमदान करण्यात अनेक आपल्यासाठी भक्त बघा गौंडी जसं नाही का पुणतांब्याला आपण गेलो बघा. पुणतांब्याला तुम्ही कोणी आले ते पुणतांब्याला तुम्ही आले ते मिस्त्री किती जण पाहिलं? किती मिस्त्री पाहिजे ना? किती होते मिस्त्री? हा आणि भक्त सुद्धा किती होते लक्षात का? दिवसभर का अहिल्याबाई हो कारण तिथं दक्षिण काशी म्हणून 12 ज्योतिर्लिंग बांधले पुढे त्या पुणतांब्याला. चांगदेव महाराज समाधी त्या ठिकाणी मामबाचेचं मंदिर विकसित आहे आणि कार्तिक स्वामी सुद्धा आहे. आणि जसं कालभैरव आहे ना तिथं काशीला तसं कालभैरव इथं सुद्धा कालभैरव आहे. असा माझ्या पुणतांब्याला आहेत ते सुद्धा 9 एप्रिल का 9 मार्च 9 मार्च रोजी बघा श्रमदान सोहळा संपन्न झाला. त्याप्रमाणे आता इथं 3 दिवस कुठं होणार आहे? आता बघू बघा ज्याला याचं येऊ शकतो रेल्वेने या स्वतःची गाडी घेऊन या जसं जे शक्य तसे आलं. त्यानंतर किती तारखेला आहे? 11 मे म्हणजे 11 मेला बायांनी लक्ष द्या आता. कारण बऱ्याचशा बाया का घरकोंग्या म्हणजे काय माहिती नाही त्या घर सुटतीच नाही बरं काय घर सुटतीच नाही जसं काय लेट लपवलं दिसत कारण म्हणून महिलांनी सुद्धा काय करायचं तुम्हाला काय बाहेर जायचं नव्हतं तुमच्याच गावामध्ये तुम्हाला श्रमदान करायचं 11 मेला. लक्षात आलं का? 11 मेला श्रमदानाचं रूपरेषा करायची 11 मेला. बघा पहिला मुद्दा बघा महिलांसाठी बघा रामेश्वर बघा तुम्हाला गावोगावी सांगेल बघा रामेश्वर महिलांसाठी बघा 11 मेला काय करायचंय? जसं तुम्ही दिवाळीला काय करत्या घर काय करत्या स्वच्छ करायचं रंगरोगटी करून बघा सुंदर घर बनवता. त्याप्रमाणे बघा 11 मे रोजी महिलांनी प्रथम काय करायचं? हे आपल्या घरात जाळ काय ठेवायचं नाही बरं जाळ काय ठेवायचं नाही घरात अजिबात जाळ ठेवायचं. त्याप्रमाणे महिलांनी लक्षात पुढे घरामध्ये फाटके कपडे बघा काय ठेवायचं नाही. फाटके कपडे अजिबात ठेवायचे नाही. ते सर्व बाहेर काढायचे त्याला नाही तर पोषकाला उपयोग उभं करा नाही तर बाहेर बघा त्याला जाऊन टाका. तिसरा मुद्दा फुटके भांडे सुद्धा ठेवायचे नाही. काय ठेवायचे बाईने घरामध्ये? हे फुटके भांडे सुद्धा काय करायचे? मुडीमध्ये देऊन टाकायचे. नवीन भांडे घ्यायचे मग फुटके भांडे ठेवायचे. आणि लक्षात आलं का? हे सर्व कशासाठी करायचं? यासाठी घरासमोर काय करायचं? झाडून काढायचं सगळं समोर करायचं बघा रांगोळी करायचं दिवाला अशा हे सर्व कशासाठी करायचं? गाडगे बाबा सुद्धा काय करायचे? गोळ घेऊन काय करायचे? गावचे गाव बघा साफ हे कशासाठी करायचं सर्व हे? आपली काय म्हणे हात फिरे तेथे तुमच्या घरात
गावात कोण आली पाहिजे? कोण आली पाहिजे? का उदास आहे डाकीन आली पाहिजे? चटकीन आली पाहिजे तुमच्या गावामध्ये? मग कोण आली पाहिजे? लक्षात घ्या. 11 मेला हे सन्मान कशासाठी करायचं मग? कशासाठी करायचं? अहो, गाव स्वर्ग बनलं पाहिजे ना हो. गीता म्हणते, "जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी." तुमचं गाव बघा तुमच्यासाठी काय आहे? स्वर्ग लक्षात घ्या. आणि मग त्या स्वर्ग बनण्याचं तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लक्षात घ्या. म्हणून बघा खातगाव करू नका. बघा गावाचं नाव काय खात. खात म्हणजे खाताना खात होतो बरं का. पण काय खा बरं काय खा? पेरू खा, सफरचंद खा म्हणजे काय खा? काय खा? फळं खा बरं का. सुकामेवा खा. लक्षात. मग काय खाऊ नका? काय खाऊ नका? बरं का. खातगाव करून काही खाऊ नका तुमच्या लक्षात ठेवा. आणि म्हणून महिलांच्या लक्षात आलं ना, स्वतःही बघा 11 मेला त्या ठिकाणी आपल्या घर स्वच्छ करायचे आहेत. आणि बघा इतर बायांना सुद्धा सांगा का मग फोनवर सांगा, समक्ष भेटल्यावर सांगा लक्षात ठेवा. असा बघा महिमा या 11 मेचा. आणि दिवसभर का खा काय खा बरं का. खा बघा आणि का बरं का. ती काहीतरी बनवलं असेल ना तुम्ही प्रसाद. की आपण खरोखर भाग्यशाली आहोत की बाबासारखी विभूती बघा जन्माला आली. त्यांनी बघा आपल्या सर्व जीवनामध्ये एक बघा आनंद निर्माण व्हावा. आणि म्हणून अनेक बघा माध्यमातून आपल्याला काय केलं त्यांनी अनुष्ठान करायला सांगितलं, श्रमदान करायला सांगितलं. आणखी काय सांगितलं? गोसेवा गायची सेवा सांगितली. आणखी काय सांगितलं बरं का? हां, तुमच्या पोराला कोणतं शिक्षण द्या बाबांनी सांगितलं? गुरुकुल परिषद शिक्षण द्यावं. आता त्या मुद्द्यावर का थोडा शेवटचा मुद्दा आपण घेऊ बरं का. की अनेक बघा काही विद्यार्थी बसेल बरं का, जवान काही विद्यार्थी बसेल. काही मुली सुद्धा बसेल बरं का. एक थोडं एक लक्ष द्या. पण तुम्हाला समजतं का बाबा काय बोलतो? जर समजा तर वरती बोट करा ना. बाबा जे बोलतायत तुम्ही समजत असेल तर वरती बोट करा. नाही तर बाबा बोलायचे आणि तुम्हाला काही समजायचं नाही. ते कायला बोलत बसायचं की नाही. मग आहे का आता मुद्दा महत्त्वाचा. बघा बरं का, खासगावकरांनो तुमच्या घरामध्ये विदेशी लोकं घुसले. कोण घुसले माहिती आहे का? कोण घुसले? का हो तुमच्या घरामध्ये दुसरा तुम्ही एखादा अनोळखी माणूस तुम्ही त्याला घुसून द्याल का? किंवा ठेवाल का त्याला तुम्ही? लक्षात द्या. मात्र बघा तुमची काय परिस्थिती झाली का? तुमच्या घरामध्ये कोण घुसले? विदेशी म्हणजे परकीय परक्या देशातले. कोण घुसले? तुम्हाला समजेल तुमच्या लोकायला बघा. कशा रीतीने समजून घ्या बघा. तर तुमच्या घरातले मुलं किंवा मुली आई-बापाला काय म्हणायला लागले? काय म्हणायला लागले? आहे की कोणत्या शब्दाने हाक मारायला लागले? हे शब्द कोणाचे? आपले भारतातले आहे का? सांगा ना. हे आपल्या भारतातले आहे का? हे शब्द कुठले आहे मग? कुठले? मग ते विदेशी लोक घुसले की नाही? कोणत्या माध्यमातून घुसले? कोणत्या माध्यमातून घुसले? या शब्दाच्या माध्यमातून घुसले. बरं तुम्ही त्याचा विचार केलाच नाही. हे शब्द म्हणजे नेमके काय आहेत? काय? आता हे शब्द इंग्रजी का मराठी आहे? मग हे शब्द जर इंग्रजी आहेत, मग त्याचा मराठी आपला अर्थ पाहिजे माहिती पाहिजे की नाही? आहे की नाही? जसं बाबा तुम्हाला म्हणले डॉंकी. काय म्हणले बाबा तुम्हाला डॉंकी म्हणले. ज्याला अर्थ माहिती ते काय म्हणतील? बाबाचं कॉन्फिडन्स इज रॉंग. बिघडलं असेल. मला बाबा काय म्हणून राहिले? म्हणजे कोणाला? ज्याला त्याचा अर्थ समजला तेच म्हणजे का. नाही तर बाकीचे म्हणतील बाबांनी आमची कौतुक केलं बरं का. हे कोण म्हणतील? हां, तसंच परिस्थिती झाली बरं का. तुमच्या घरामध्ये तुमची लहान मुलं किंवा पोरं आई-बापाला काय म्हणायला लागली? आणि मग तुम्ही कधी विचार केला का? हे शब्द कुठून आले? कोणत्या भाषेतले आहेत? त्याचा नेमका अर्थ काय? मग हे शब्द कुठले आहे? परदेशातले. हे कोणत्या भाषेतले आहेत? इंग्रजी. मराठी अर्थाचं काय आहे? मसाला घालून ठेवले प्रेते. बरं काय आहे? त्या मम्मी शब्दाचा अर्थ काय आहे? मसाला घालून ठेवले प्रेत. मग सांगा, जो मुलगा का मुलगी आईला मम्मी म्हणेल, तर आईची त्याने बेइज्जत केली का शानवाट सांगावं? उत्तर द्या आता बघा. जर बघा जिवंतपणी त्या आईला तर मुलगा काय म्हणतो? "हे मरेल मुर्द्या." काय म्हणतो आईला? "हे मरेल मुर्द्या" म्हणतो. मग आईची बेइज्जत झाली का? शानवाट सांगा तुम्ही.
म्हणजे विदेशी लोकांनी कोणता कार्यक्रम माहिती का, कार्यक्रम लावला माहिती आहे का? तुमच्याच पोराईकडून तुमची बेइज्जत करून घ्यायचा कार्यक्रम लावला. अरे काय? तुमच्याच पोराईकडून तुमचा बेइज्जत करण्याचा कार्यक्रम कुणी लावला? कोणत्या माध्यमातून? समजलं ना? लक्षात का? अत्यंत सिरियस आणि गांभीर्याचे माध्यम. जे खरी भारतीय असेल ना, ते काय करतील? कधी हे शब्द आपल्या घरात वापरणार नाही. बरोबर की? मग आईला ते काय म्हणतील? आई, बाई, ताई, आका की. वडिलांना काय म्हणतील? आप्पा, दादा, अण्णा, भाऊ, तात्या, दादा, नाना. हो, किती ते शब्द आहे की नाही? आणि किती जिव्हाळ्याचे प्रेमाचे की नाही? आणि हे तुम्ही लोक जे काही शब्द प्रयोग करून राहिले, ते चुकीचे का बरोबर आहे? हो, ते जाते ते आपल्याला तुम्हाला मिळणारच आहे ते. ते ठेवतील ती ठेवा, ठेवा खाली. ठेवा, ठेवा. बरं काही काढावा तुम्ही आता अनुष्ठान करील बसा समोर बसा. तुम्हाला समजलं पाहिजे ना बाबा काय म्हणून राहिले. बसा, बसा बसा थोडक्यात. म्हणजे हे शब्दप्रयोग तुमच्या जो घरात राहून घरात उभं राहिला तर चुकीचा का बरोबर आहे? सांगा ना. चुकीचं का बरोबर आहे? मग चुकीचं आपण काम केलं पाहिजे का? मग आता आपण काय करायचं? हे शब्द वापरायचे. मग कोणते शब्द वापरायचे? मग आपण मग 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 आपण बघा काय केलं पाहिजे आपल्या देशासाठी? मम्मी पप्पा चले जा. बरं का? जे जिथून आले ना, जिथून आले ना त्यांना तसं बघा तुम्ही माल आणता की नाही? काय आणत्या माल? जर खराब निघाला काय म्हणत्या? तुमचा तो परत घ्या. आहे की नाही? काय म्हणत्या? आहे की नाही? तसं आता हा माल आला एक प्रकारचा. पण ज्याला खराब वाटला त्याने काय करायचं तो? मम्मी पप्पा नाही बाबा ऐकलं की बरोबर की लक्षात घ्या. म्हणून खातगाव करून बरं का लक्षात घ्या. आणि म्हणून अशी संस्कृती आपली भारतीय संस्कृती उच्च हाय लेवलची. मग आता आपल्याला ते कळलं ना आपण दुसऱ्याला काय काय भाव देऊन राहिला कशाला? सांगा याला भाव देऊन काय उपयोग आहे शब्दाला? भाव कोणाला द्यायचा मग? आपल्या भारतीय संस्कृती शब्दांना भाव द्यायला पाहिजे. अशा रीतीने बघा आजच्या या महादेवाच्या कलध्वजन मूर्तीस्थापन निमित्ताने खातगाव करून बघा हे मुद्दे लक्षात घ्या. आणखी आणखी दुसरा आणखी दोन मुद्दे बघा महत्वाचे लक्षात घ्या. अनुष्ठान महिला कोणी मध्ये केलं कोण अनुष्ठान पाहिजे? करेल येणं काय मग तुझ्यानी? एकच महिला का फक्त त्याच्यामध्ये? बाकीच्या बाईला काय बरं का? मग आता बघा आता बायाने का 2 मिनिटं तुमच्यासाठी बाबा आता बायांसाठी थोडं जाऊ दे. मुद्द्यावर होतं. संत तुकाराम महाराज काय जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका बायानं काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया हं. तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन कोणत्या बाया गेला शावर का? आता नीट मुद्द्यावर का? आम्ही म्हणत नाही कोण म्हणतं? जगद्गुरु तुकोबा संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज कोणासाठी उपदेश करतात? काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या कोणत्या बाया गेल्या लक्षात घ्या पुढचा मुद्दा. ज्या बाया फक्त नेसायला साडी, फिरायला गाडी, राहायला माडी आणि बँकेमध्ये एफडी. बरं. इथंच उड्या मारल्या कुठं? या 4 गोष्टी ज्या उड्या मारतात त्यांच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या भाया. मग सांगा स्त्री जन्माला काय उपयोग झाला का? म्हणून स्त्री जन्माचं सार्थक झालं पाहिजे की नाही? म्हणजे ज्या माझा भगिनी वाटतो आमचा स्त्री धन्यवाद सार्थक व्हावं त्यांना काय करावं लागेल? बाबाजींच्या परंपरेमध्ये अनुष्ठान काय करावं लागेल? अनुष्ठान लक्षात घ्या. किंवा बघा श्रमदान करा लक्षात सांगा. अनेक तुमच्यासारख्या अनेक महिला बघा बाबांच्या आश्रमी श्रमदान करा लक्षात घ्या. बरोबर. मग एकदा श्रमदान करा अनुष्ठान करा का तेव्हा तुमचा जन्म धन्य होईल. नाहीतर मग जय बाबा. आता लक्ष झालं महिलांच्या बरं का? सर्व महिला पण लक्षात घ्या. असो आता आपण हे भजन बरं करा. बुंदी आणि मसाले सुंदर असा मसाला. कोणी बनवते म्हणजे कोणाचा गावचा मिळून नाही का एकट्याचा? कोणा सांगा ना. काळूबाबाचा गाव मिळून हा सर्व गावकऱ्यांनी सुंदर विचार केला टाळीवर सर्व गावाला अभिनंदन. बघा आता आपण बघा प्रत्येक लोक देवाकडे जातो का? देवाकडे जाऊन अगरबत्ती बोलतो पूजा करतो आणि तेव्हा मला स्वर्ग होती तेव्हा माझ्या पाणी लागू
अगरबत्ती ओळखताना काय म्हणतो, जेव्हा मला माझ्या शेतात चांगलं पीक होते, कांद्याला भाव होते, अशा अनेक मागण्या देव करत. आपलं मनुष्य कोणाकडे देवाकडे, मात्र फक्त अशा वरात म्हणा. मात्र बघा आपल्याला बघा देवाकडे बाबाजी काय मागायला असेल, काय मागायचं असेल, काय मागितलं म्हणजे आपल्याला सर्व काही मिळलं. ही माणसाला कळा बरं, काय मागितलं का मागावं हे समजणं फार गरजेचं. म्हणून आपण बघा वरात करा, जसं काय काय बघतं बरं का, आमचे रामानंद सारखे, हरेश भाऊ सूर्य सारखे बघा, बाबाजीकडे काय मागतात का, तुमच्याकडे रामेश तुरकर सर बाबाजीकडे काय मागतात ऐका, मिस्त्री होते जानवाची मिस्त्री पुढे आमच्याकडे मिस्त्री बाबाकडे काय मागतात ऐका. नको ती संपत्ती नको आम्हाला, नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जना. नको ती संपत्ती नको आम्हाला, आम्हाला पाहिजे स्वामी जना. आम्ही धरले बाबाचे पाया, शुभ संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरले बाबाचे पाया, संपत्तीला कमीच नाही. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन, आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन. आम्हाला पाहिजे स्वामी जना. काही काळी पाहिजे स्वामी जनार्दन. बघा आमच्या या भक्तांनी बाबाजीने काय मागितलं, संपत्ती मागितली नाही, काय मागितलं नाही, आणखी धन मागितलं होतं. काय मागितलं, बाबांनाच मागितलं ना, कोणाला मागितलं, आम्हाला काय पाहिजे म्हणत्या, बाबाजीच पाहिजे म्हणत्या. कारण काय, आम्ही धरील. आम्ही धरले बाबांचे पाया, सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरले बाबांचे पाया, सुख संपत्तीला कमीच नाही. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन, आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. जगाच्या कल्याणाचा अवतार, शिव भक्तीचा केला प्रसार. जगाच्या कल्याणाचा अवतार, शिव भक्तीचा केला प्रसार. शिव भक्तीने पवित्र झाले मन, शिव भक्तीने पवित्र झाले मन. आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. सुंदर गीत बघा या ठिकाणी रचलं गेलं का भक्तांनी. काय म्हणलं त्यांनी, आम्ही धरिले बाबांचे पाय. बाबांचे पाय धरल्यामुळे आम्हाला सुख संपत्तीला कमीच नाही. त्यांच्या आशीर्वाद आम्हाला काय मिळालं, आणि म्हणून आम्हाला काही नको, संपत्ती आणि विंपत्ती काय नको, फक्त काय पाहिजे, बाबा पाहिजे. हे आपोआप सगळं होणार. किती बघा आगी वर्म म्हणते ना, ज्याला वर्म का कळलं ना त्याला लक्षात. त्याने आनंद घेतला. काय बघा की ह्या गीताच्या माध्यमातून अर्थ की काय अर्थपूर्ण एक गीत आहे की लक्षात. शेवटचं काय म्हणलं, शेवटचं कर भोळ्या भक्तांचे ते काही संत शिरोमणी मौनगिरी. भोळ्या भक्तांचे ते काही संत शिरोमणी मौनगिरी. करूया तन आणि मन, हरकत करूया तन मन धन. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. आम्हाला पाहिजे जनार्दन, सद्गुरू स्वामी जनार्दन.
रे बाबा जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन 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 2 minutes, sit down and keep quiet. Attention here. थोडा वेळ. अत्यंत आपला आता आपण अंतिम अंतिम म्हणजे आता समजा सांगता तरी सगळेच वर्ग. मात्र हे जे अनुष्ठान करत होते ना 2-4 इकडे येते ना बोला. 2-4 हे गावातले का बाहेरचे? गावातलेच आहे काय? हा इथे येत मग. बरं का तुम्हाला यांना काम द्यायचं ना आपलं या पुढे. अजून किती जण या गावात या. हा गावाले सर्व पुढे या जरा. नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू शंकर जी का डमरू बोले राघव राजा रामदास के कपड़े बोले रामदास की कुंडी बोले श्री राम जय राम जय जय राम भगवते मीराबाई की तारी बोली मीराबाई की बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम मनाबाईचा गौऱ्या बोली मीराबाईच्या गौऱ्या बोले भगवते गेला नाही अक्षरशः पू गाळायचा काका शरण पू गाळायचा अशी अवस्था वगैरे त्या भक्ता झाली होती. आणि ज्याला तो बाबाजीकडे आल्यानंतर बघा त्याला काय उपाय सांगण्यात आला माहिती आहे का? काय उपाय सांगण्यात आला म्हणजे अनुष्ठानचं अनुष्ठानाने फराळ करणे फराळ करताना नाही फराळानंतर हातामध्ये आपलं हात ताटामध्ये होता म्हणे ते उष्ट पाणी काय करायचं आणि बालदी जमा करायचं आणि त्या उष्ट पाण्याने काय करायचं आंघोळ घालायची बघा. अशा रीती बघा तो प्रयोग कोणता प्रयोग करण्यात आला अनुष्ठानच्या उष्ट्या पाण्याच्या स्नानाचा प्रयोग त्या त्वचारोग झालेल्या व्यक्तीवर करण्यात आला.